10वा विषय भूगोल. भूगोलमधील आपण असा प्रश्न पाहणार आहोत. अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण करा. हा प्रश्न नेहमी पेपरमध्ये येत असतो 1 मार्कासाठी. तर हा प्रश्न आपण पाहणार आहोत. यामध्ये 4-5 प्रश्न आहेत. त्यामधील कोणताही एक प्रश्न येऊ शकतो 1 मार्कासाठी. तर ते आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण 2 मधील हा प्रश्न आहे स्थान आणि विस्तार. या प्रकरण मधील प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पूर्ण साखळी करण्यासाठी अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण करायची आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे ब्राझीलमधील राज्य उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे. तर ब्राझीलमध्ये असे कोणते राज्य आहे जे उत्तर साईड करून दक्षिण साईडला जात असते. तर इथे यांनी दिलेल्या प्रश्नात पारा, अमापा, त्यानंतर साओ पावलो, सांता कॅटरिना, तर हे 4 राज्य यांनी दिलेले आहे. तर ते आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखवायचे आहे. तर ब्राझीलमधील राज्य उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे. तर याचं उत्तर आहे आपण पाहणार आहोत. तर पहिलं राज्य आहे अमापा, त्याच्यानंतर दुसरं राज्य आहे पारा, तिसरं राज्य आहे साओ पावलो आणि चौथं राज्य आहे सांता कॅटरिना. तर अमापा, पारा, साओ पावलो आणि सांता कॅटरिना हे याचं उत्तर आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे 4 राज्य तुम्हाला असे लिहायचे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर दुसरा प्रश्न पाहणार आहोत आपण. दुसरा प्रश्न आहे भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर भारतच्या नकाशामध्ये जे राज्य आहे ते जे दक्षिण साईडचे आहे ते पण राज्य दिलेले इथे प्रश्नामध्ये आणि उत्तर साईडचे राज्य दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला दक्षिण पासून तर उत्तरेकडे जाणारे राज्य लिहायचे आपल्याला. तर प्रश्नात आहे जम्मू आणि काश्मीर पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक. तर याचं उत्तर आहे, तर पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर, याचं उत्तर आहे भारतातील राज्य दक्षिणेकडे उत्तरेकडे जाणारे. तर केरळ भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे. तर यामध्ये 4 राज्य दिलेले आपल्याला. त्या 4 राज्यामध्ये आपल्याला दक्षिण साईडला कोणते राज्य आहे आणि दक्षिण पासून तर उत्तर साईडला कोणते राज्य येते ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये सर्वात दक्षिण साईडला असलेले राज्य केरळ, त्यानंतर कर्नाटक, कर्नाटक नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र नंतर जम्मू आणि काश्मीर हे उत्तर साईडला आहे सर्वात शेवट. तर याचं उत्तर येईल केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीर. तर हे झाले 4 राज्य हे भारताच्या नकाशात दिलेले आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या पाठातील आपण अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण करा असे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे जाणारे असे 4 आपल्याला भूरूपे दिलेले आहेत. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर पहिला आहे ब्राझील उच्चभूमी, अजस्त्र कडा, त्याच्यानंतर गियाना उच्चभूमी, अमेझॉन नदी खोरे. तर आपल्याला ही साखळी बरोबर व्यवस्थित लावायची आहे. तर याचं उत्तर आहे ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे. पहिलं आहे गियाना उच्चभूमी, पहिली साखळी गियाना उच्चभूमी, दुसरं आहे यामधलंच अमेझॉन नदी खोरे, तिसरं आहे ब्राझील उच्चभूमी आणि चौथा आहे अजस्त्र कडा. तर हे झाली साखळी. तर ही साखळी कशी आहे गियाना उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉन नदी खोरे, ब्राझील उच्चभूमी, त्याच्यानंतर अजस्त्र कडा, हे झाली साखळी. तर याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. तर आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. दुसरा प्रश्न आहे सहसाखळीसाठी भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणकडे जाणारे. तर दख्खनचे पठार, विंध्या पर्वत, हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदान, हे असे 4 आपल्यासमोर दिलेले आहे भूरूपे भारतातील. तर ते आपल्याला उत्तरेकडून दक्षिणकडे लावायचे आहे. तर साखळी आपल्याला लावायची आहे उत्तर साईड पासून तर दक्षिण साईड मध्ये. तर भारतातील याचं उत्तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर हिमालय पर्वत, पहिला आहे हिमालय पर्वत, त्याच्यानंतर उत्तरेकडील मैदान, तिसरा आहे विंध्य पर्वत, दख्खनचे पठार. तर याचं उत्तर आहे हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदान, त्यानंतर आहे विंध्य पर्वत आणि दख्खनचे पठार. अशी तुम्हाला साखळी लावायची आहे उत्तरेकडून दक्षिणकडे. तर अशी तुम्हाला साखळी लावायची, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याचं उत्तर मला असं वाटते तुम्हाला अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण तयार करा हे 1 मार्कासाठी येत असते नेहमी दरवर्षी. ते तुम्हाला समजलं असेल असं मला वाटते. वर्ग 10वा विषय भूगोल. तर विषय भूगोल मधील आपण असा प्रश्न पाहणार आहोत. अचूक गट ओळखा. हा नेहमी 1 मार्कासाठी येत असतो, दरवर्षी पेपरमध्ये येत असतो. यामध्ये 4 ऑप्शन असतात किंवा 3 ऑप्शन असतात. ते आपल्याला अचूक गट ओळखामध्ये लिहायचे असतात. 4 ऑप्शन मधील 1 ऑप्शन आपल्याला बरोबर लिहायचं असते. तर आपण प्रकरण 2 मधील स्थान आणि विस्तार मधील प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे यामधील ब्राझील मधील राज्य कोणते आहे. ब्राझील मध्ये राज्य कोणते आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क साओ पावलो, साओ पावलो, अमेझॉनास, त्याच्यानंतर माटो ग्रासो.
तर हे उत्तर आहे ऑप्शन क, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर ब्राझीलमधील राज्य कोणते आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क, तिथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यामधले आहे साओ पावलो, त्याच्यानंतर अमेझॉनस, माटो ग्रासो, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आता दुसरा प्रश्न पाहणार. तर दुसरा प्रश्न आहे भारतातील राज्य. तर भारतातील राज्य कोणते आहे, इथे ऑप्शन 3 दिलेले आहे तुमच्या समोर, ते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन 3 मधील याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर ऑप्शन क. ऑप्शन क ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन क आहे मध्य प्रदेश, सिक्कीम आणि तेलंगणा. ऑप्शन क ते उत्तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. भारतातील राज्य कोणते कोणते आहेत, तर भारतातील राज्य आहे मध्य प्रदेश, सिक्कीम आणि तेलंगणा, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे याचं उत्तर आहे. प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठातील आपण अचूक गट ओळखा पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे भारतातील नद्या. भारतातील नद्या कोणत्या कोणत्या आहे, ते तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहे. यामधील उत्तर आहे ऑप्शन क, सतलज, साबरमती आणि नर्मदा. ह्या भारतातील 3 नद्या आहे, तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन क, साबरमती, सतलज आणि नर्मदा हे 3 नद्या आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सतलज, साबरमती आणि नर्मदा. ऑप्शन क, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर दुसरा प्रश्न आहे ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे. तर ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे कोणते आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ, गियाना उच्चभूमी, अमेझॉन नदी खोरे, त्यानंतर अजस्त्र कडा. ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. गियाना उच्चभूमी, अमेझॉन नदी खोरे, अजस्त्र कडा, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रश्न तिसरा आहे ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ, जुरुका, झिंगू, अरागुआ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन अ. तर ही प्रश्न जुलै 2019 मध्ये पेपरला आलेला होता. तर प्रकरण 9 मधील गट वेगळा ओळखा यासाठी आपण प्रश्न पाहणार आहोत, पर्यटन, वाहतूक, संदेशवहन या पाठातील. तर पहिला प्रश्न आहे ब्राझीलमधील प्रमुख विमानतळ कोणते आहे. तर ब्राझीलमधील प्रमुख विमानतळ कोणते आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ऑप्शन ब, रिओ ग्रांडे कुइयाबा, पोर्टो अल्गर. तर ऑप्शन ब, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. रिओ ग्रांडे, कुइयाबा, पोर्टो अल्गर, स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही ऑप्शन ब. तर दुसरा प्रश्न आहे भारतातील बंदरे कोणते आहे. भारतातील बंदरे आहे ऑप्शन अ, मुंबई, गोवा आणि कलकत्ता. ऑप्शन अ, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.